श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत किंवा अशी कामं जाणून घेणार आहोत जी आपल्या घरामध्ये रोजच्या रोज केली तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करणार आहे। विशेषतः महिलांसाठी हा व्हिडिओ आहे, तरीही पुरुषांनी जरी या कामांना हातभार लावला तरीही काहीही चुकीचं ठरणार नाही। कारण आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक कार्यात पुढे जात आहे, तर पुरुषांनीही तसा प्रयत्न केला तरीही त्यात चुकीचं असं काहीही ठरणार नाही। तरीही आपल्या समाजामध्ये अजूनही महिला पुढाकार घेत असतात, त्यामुळे खास महिलांसाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे। तरीही आवर्जून सगळ्यांनी ऐका। तर आपल्या घरामध्ये अशी कामं जी रोज करायला हवी ती कामं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता आपण जाणून घेऊया। तर बघा, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते म्हणजे याचा अर्थ काय? तर आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो किंवा आपले खूप बंगले आहे, खूप गाड्या आहे असा त्याचा अर्थ काढू नका। घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते ही लक्षणं कशी असतात? तर आपल्या घरामध्ये एक प्रकारचं समाधान असतं। जो काही पैसा येत आहे तो आपल्याला पुरत आहे, आपण खाऊन पिऊन सुखी आहोत आणि आपल्याला एक प्रकारचं समाधान त्यामध्ये मिळत आहे। जर असं जरी तुमच्या घरात वातावरण असेल ना, तरीही तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मी वास करते आणि म्हणून तुमच्या घरातलं वातावरण असं आहे। पण या उलट तुमच्याकडे खूप पैसा येत आहे, पण तरीही जर तुमच्या घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नसेल, ते आनंदात नसतील, त्यांना समाधानच वाटत नसेल किंवा जर पैसा आला तर लगेच कुणाचा तरी आजार पण येत असेल, कोणीतरी आजारी पडत असेल आणि आलेला पैसा जर अशा प्रकारे खर्च होत असेल, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये तो फक्त पैसा येत आहे, त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मी वास करत नाही असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो। त्याचं कारण असं की घरामध्ये नकारात्मकता आहे आणि नकारात्मकता घालवण्यासाठी ही जी पुढची 15 कामं सांगत आहे ती तुम्हाला करायची आहे। तर सगळ्यात पहिलं जे काम आहे ते फक्त महिलांनीच नाही तर घरातील प्रत्येकानेच करायला हवं। कुठेतरी आपल्याला ह्या गोष्टी लहानपणी शिकवल्या होत्या, पण आजकाल ह्या गोष्टी शिकवल्या जात नाही। पहिले कसं आपण शाळेत जायचो तेव्हा शाळेतही ह्या गोष्टी शिकवल्या जायच्या, परंतु आजकालच्या ज्या शाळा आहे त्या भरपूर प्रमाणात आपली मुलं इंग्लिश मिडियमला जातात आणि त्या ठिकाणी ह्या गोष्टी शिकवल्या जात नाही। तर नक्की त्या कुठल्या गोष्टी आहे? तर सकाळी उठल्यावर आपण आपल्या दोनही हातांकडे बघून एक मंत्र म्हणायचा आहे। तुमच्यापैकी बरेच जण ते काम करत असतील, तरीही जे कोणी करत नसतील त्यांच्यासाठी आठवण म्हणून सांगते। कराग्रे वसते लक्ष्मी, करमूल्ये सरस्वती, करमध्ये तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम। ह्या एका श्लोकाने आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे। आपल्या दोनही हातांकडे बघून हा मंत्र म्हणून नमस्कार करायचा आहे। त्यानंतर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी आपल्याला अजून एक मंत्र म्हणायचा। समुद्र वसने देवी, पर्वत स्तनमंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्श क्षमस्वमे। अशा पद्धतीने आपल्याला भूमातेची माफी मागून मग आपल्या पुढच्या कामांना सुरुवात करायची आहे। आता हे बघा, कधी तुम्हाला मंत्र म्हणायला नाही जमलं तरीही साधं तुम्ही जमिनीला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे। हे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम जे फक्त महिलांनी नव्हे तर सगळ्यांनीच करायला हवं। त्यानंतरचं दुसरं काम, उठल्या उठल्या आपली जे काय आपल्या ज्या काही खिडक्या आहे, दरवाजे आहे ते उघडून द्यायचे। परंतु शहरामध्ये ह्या गोष्टी कमी प्रमाणात दिसतात, आपण लगेच आपला दरवाजा उघडा ठेवत नाही। ठीक आहे, काळानुसार सगळ्या काही गोष्टी आपण नाही करू शकत, पण तरीही आपल्या खिडक्यांचे जे पडदे आहे ते आपण उठल्या उठल्या उघडून द्यायचे आहे। रात्री झोपताना आपण बंद करतो, परंतु जेव्हा आपण उठतो तेव्हा पडदे मोकळे करून द्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश येईल अशा प्रकारचं वातावरण ठेवायचं आहे। त्यानंतरचं तिसरं काम म्हणजे जे काही साफसफाईचं काम आहे ते महिलांनी आंघोळीच्या आधी करून घेतलं तरीही चालतं, किंवा मग आंघोळ करण्याची सवय असेल तर पहिले आंघोळ करून मग तुम्ही साफसफाई करू शकतात। पण साफसफाई करण्यासाठी आंघोळीच्या आधी केलं तरीही चालतं, असा काही नियम नाही की तुम्ही आंघोळ केल्यानंतरच साफसफाई करा। तर मग जे काही आहे झाडू मारणं म्हणा किंवा फरशी पुसणं म्हणा, ह्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला करून घ्यायच्या आहे। त्यानंतरचं काम येतं आपलं अंघोळीचं। आता अंघोळ केल्याशिवाय कधीही किचनमध्ये जाऊ नये किंवा आपल्या गॅस शेगडीला हात देखील लावू नये असं म्हटलं जातं। भरपूर ठिकाणी सकाळच्या शाळा असतात, ऑफिस असतं, त्यामुळे महिला उठल्यानंतर ब्रश करतात आणि लगेचच स्वयंपाकाला किंवा टिफिन बनवायला घेतात, पण हे अतिशय चुकीचं आहे। ज्या घरामध्ये अशा प्रकारचा नियम कोणी लावला असेल तर नक्कीच त्यांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम पुढे जाऊन होतो। आता ह्या गोष्टी लक्षात येत नाही, पण पुढे जाऊन त्याचे नकारात्मक प्रभाव आपल्यावर दिसू लागतात। त्यामुळे अंघोळ केल्याशिवाय
कधीही आपल्या शेगडीला स्पर्श करू नये। तर अशा पद्धतीने अंघोळ केल्यानंतर मग आपण स्वयंपाकाची, नाश्त्याची जी काही आपली कामं आहेत ती आपण करू शकतो। आता गॅस चालू केल्यानंतरही आपल्याला सर्वप्रथम हात जोडून नमस्कार करायचा आहे। आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे एवढा वेळ नसतो, पण आपल्याला इथे 1-1, 2-2 तास पूजा करत बसायचं नाही, फक्त हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि मग आपल्या कामांना सुरुवात करायची आहे, जेणेकरून अन्नपूर्णा मातेला आपण नमस्कार करत आहोत अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेची आठवण काढायची आहे। त्यानंतर तुमचं जे काही काम असेल, टिफिन बनवायचं म्हणा किंवा जे काही असेल चहा पाणी, ते तुम्ही करून घ्या। त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर यायचं आहे आणि आपण जेव्हा मुख्य दरवाजा उघडतो ना, उघडल्या आता जर तुम्ही उठल्या मुख्य दरवाजा उघडणार असाल तर तेव्हा तुम्ही हे काम करा, किंवा मग तुमच्या घरातील जेव्हा सदस्य बाहेर पडतात तेव्हा जर तुम्ही तो दरवाजा उघडत असाल तर तेव्हा हे काम करा, कधीही करू शकतात। पण जेव्हा तुम्ही दिवसभरात सर्वप्रथम मुख्य दरवाजा उघडतात तेव्हा तुम्हाला हे काम करायचं आहे। काय करायचं तर एका छोट्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि हे पाणी जाऊन आपल्या उंबरठ्यावर आणि आपल्या दरवाजासमोर थोडंसं शिंपडायचं आहे। खूप ओलं होईल असं नाही, परंतु थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, जेणेकरून जी नकारात्मकता बसलेली असते ती आल्या पावली परत जाईल। हे काम आपल्याला करायचंच आहे। त्यानंतर आलं उंबरठा पूजन। आता उंबरठा पूजन देखील रोज रोज करणं शक्य होत नाही, कारण भरपूर महिला वर्किंग असतात, घरही सांभाळतात, कामही करतात, बाहेर जाऊन ऑफिसही असतं, तर एवढा वेळ नक्कीच नसतो, आपण त्या गोष्टी नक्की समजू शकतो। पण तरीही आपला जो उंबरठा आहे त्यावर कमीत कमी आपण हळदीच्या 2 रेषा का होईना पण आपल्याला मारायच्याच आहे। आता ते करायला आपल्याला अजिबात वेळ लागणार नाही, पण हळदीच्या रेषा का होईना पण रोज तुम्हाला मारायच्या आहे। या व्यतिरिक्त गुरुवार किंवा शुक्रवार आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं असतं। ही जी कामं आहे ती रोज करण्यासारखी आहे आणि रोज केल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या घरातलं वातावरण हे खरंच खूप प्रसन्न वाटणार आहे। त्यानंतर उंबरठ्याचं झालं की मुख्य दरवाजावरही जमत असेल तर शुभ लाभ लिहा, नसेल जमत तर कमीत कमी शुक्रवारी किंवा गुरुवारच्या दिवशी तरी शुभ लाभ लिहायला विसरू नका। त्यानंतर बघा, आपल्याला देवाजवळ यायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता काही जणांची सवय असते की अंघोळ झाल्या देवपूजा करतात, काही जणांना ठीक आहे मुलं असतात किंवा मग मिस्टरांना ऑफिसला जायचं असतं तर नंतर देवपूजा करतात, हरकत नाही। पण सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला जेव्हा देवपूजा करायची असेल तेव्हा तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकतात, पण दिवा मात्र देवघरामध्ये लगेच प्रज्वलित करायचा आहे। आता जेव्हा तुम्ही देवाजवळ दिवा प्रज्वलित करणार त्यानंतर लगेच तुळशीला पाणी घालायचं आहे, तुळशीजवळ जाऊन तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि तुळशीची देखील आपल्याला पूजा करायची आहे। आता त्यानंतरच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कटाक्षाने पाळायच्या आहे। त्याबद्दल भरपूर जणांना नियम माहीत नाही, पण तरीही ते नियम पाळणं तितकंच गरजेचं असतं। त्यातलं एक नियम बांगड्यांच्या बाबतीत आहे, तो असा की बांगड्या घालताना नेहमी एका हातात जास्तीची एक बांगडी घालावी। म्हणजे काय, तर आपण जेव्हा बांगड्या भरतो ना तर आपण काय करतो, ह्या हातात 6 असतील तर दुसऱ्याही हातात 6 घालतो, परंतु हे चुकीचं आहे। एका हातामध्ये नेहमी एक बांगडी जास्तीची असावी, जसं की एका हातात जर 6 बांगड्या आहेत तर दुसऱ्या हातामध्ये आपण 7 बांगड्या घालायला हव्या, अशा पद्धतीचा हा नियम पाळायचा आहे। त्यानंतर सकाळच्या वेळेमध्ये घरामध्ये नेहमी भक्तिगीतं लावावी। सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्यामुळे घरामध्ये भक्तिगीतं, मग त्यामध्ये तुम्ही आवडीनुसार तुमची गाणी सकाळी लावू शकता। तुमच्याकडे मोबाईल आहे, टीव्ही आहे, त्यावर तुम्ही अशा प्रकारची भक्तिगीतं लावू शकता। तुम्ही स्वामींचं तारक मंत्र लावा किंवा लक्ष्मीचे मंत्र लावा, हनुमान चालीसा लावा, काहीही तुम्हाला जे आवडेल ते लावा, परंतु सकाळच्या वातावरणामध्ये ही गाणी आपल्या घरामध्ये वाजलीच गेली पाहिजे। त्यानंतर जेव्हा कधी तुम्ही चपाती करतात तेव्हा खरं तर आपल्याकडे असा नियम आहे की पहिली चपाती ही गाईला, त्यानंतर दुसरी चपाती ही कुत्र्याला, त्यानंतरची तिसरी जी चपाती असते ती कावळ्यासाठी, अशा प्रकारे आपण घास काढत असतो। परंतु शहरामध्ये गाय उपलब्ध होत नाही की कावळेही उपलब्ध होत नाही, मग आपल्याला काय काम करायचं की पहिली जी चपाती असते ती आपण काढून घ्यायची आहे। ती कुठल्याही, म्हणजे मग कुत्र्याला द्या किंवा मांजरीला द्या किंवा तुम्ही छोटे छोटे तुकडे करून पक्ष्यांना द्या, परंतु पहिली चपाती ही नेहमी दुसऱ्यांसाठी ठेवा, स्वतःसाठी किंवा घरातील सदस्यांसाठी ठेवू नका। अशा प्रकारे तुम्ही रोज हा नियम लावून घ्यायचा आहे। त्यानंतर भिंतीच्या कडेला नेहमी गव्हाच्या पिठासोबत साखर मिक्स करून आपल्याला टाकायचं आहे, जेणेकरून मुंग्या येऊन ती साखर आणि ते पीठ खाऊन घेतील, याने लक्ष्मीची कृपा होण्यास मदत होत असते। त्यानंतरचं जे काम आहे ते असं की रात्री कधीही खरकटी भांडी बेसिंगमध्ये ठेवू नये। जर तुमच्याकडे काम करणारे कोणी येत असेल तर तरीही खरकट काढून घ्यायचं आहे आणि मग अशा पद्धतीने भांडे ठेवायचे आहे, पण खरकट्यासह भांडे कधीही आपल्या किचनमध्ये किंवा बेसिंगमध्ये साचून ठेवू नये। त्यानंतरचं जे काम आहे ते म्हणजे घरामध्ये कधीही तुटलेल्या किंवा जुन्या वस्तू ठेवू नका। जर त्या दुरुस्त होत असतील तर दुरुस्त करून घ्या, नसतील होत तर सरळ तुम्ही भंगारमध्ये टाका किंवा फेकून द्या, परंतु अशा प्रकारच्या तुटलेल्या वस्तू घरामध्ये साचून ठेवू नका, याने घरामध्ये नकारात्मकता येत असते। त्यानंतरचा एक छोटासा उपाय असा,
आपलं जे मीठ आहे ते नेहमी काचेच्या बरणीतच भरावं आणि ते भरत असताना नेहमी 2 अख्ख्या लवंगा त्यामध्ये टाकायच्या आहे। ते जे फूल असतं ना ते तुटलेलं नसावं, अख्खी लवंग आपल्याला मिठासोबत 2 अशा प्रकारच्या लवंगा आपल्याला मिठामध्ये ठेवायच्या आहे। त्याने देखील नकारात्मकता दूर होते, घरच्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते। त्यानंतर आपलं जे टॉयलेट आहे किंवा बाथरूम आहे त्या दोनही ठिकाणी आपल्याला काचेच्या वाटीमध्ये थोडंसं जाड मीठ भरून ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीच्या वाटीमध्ये मीठ ठेवल्यानंतर ते दर 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी किंवा मग अमावस्या पौर्णिमेला ते मीठ आपल्याला बदलायचं आहे। ते जुनं मीठ आहे ते पाण्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि नवीन मीठ भरून ठेवायचं आहे। याने देखील नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होते। त्यानंतर घरामध्ये रोजच्या रोज कापूर हा जाळलाच गेला पाहिजे। कापूर जाळल्याने घरातील नकारात्मकता ही दूर होण्यासाठी 100% मदत होत असते। कापूर आपल्या घरामध्ये प्रज्वलित झालाच पाहिजे। आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते 6:30 ते 7:30 या दरम्यान घरातील महिलेने श्री सुक्तम आणि व्यंकटेश स्तोत्र याचं पठण करायलाच हवं। या व्यतिरिक्त तुमच्या ज्या काही नित्यसेवा आहे, ज्या कुठल्या तुम्ही सेवा करतात त्या तुम्ही करू शकतात, पण घरामध्ये नित्य नियमाने श्री सुक्तम आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे झालंच पाहिजे। हे जे काही नियम तुम्हाला सांगितले किंवा ही जी काही कामं मी तुम्हाला सांगितली ती जर रोजच्या रोज आपण केली तर नक्कीच 6 महिन्यांनंतर आपल्या घरामध्ये 100% बदल झालेले तुम्हाला दिसतील। आता 6 महिने म्हटलं तर तुम्हाला कालावधी थोडासा जास्त वाटेल, पण या ठिकाणी कुठलीही फसवणूक करायची नाही। तर अगदी म्हणजे स्पष्ट सांगायचं तर कुठल्याही गोष्टीची प्रचिती येण्यासाठी थोडासा वेळ लागत असतो, कारण त्यामध्ये आपलं सातत्य किती आहे, आपला संयम किती आहे आणि आपला विश्वास किती आहे ह्या गोष्टींना महत्त्व दिलं जातं। आणि ह्या गोष्टी जी व्यक्ती मनापासून पाळते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बदल हे 100% घडतात, म्हणजे घडतातच। तर स्वामी भक्त हो, आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, धन्यवाद।